ITI पुरवणी परीक्षेबाबत DGT नवी दिल्ली यांनी क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम CTS अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची पुरवणी परीक्षा 2024 स्किल इंडिया डिजिटल हब सिद्ध फॉर्मद्वारे आयोजित करण्याची योजना केली आहे. जसे की प्रवेश वर्ष म्हणजे ज्यांचे प्रवेश 2019 रोजी झाले आहेत म्हणजे 2 वर्षाचे ट्रेड आणि ज्यांचे प्रवेश 2020 नंतर त्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थी पुरवणी परीक्षा 2024ला पात्र असतील. त्यासाठी पुढील निकष त्यांना लागू असतील. जसे की प्रशिक्षणार्थी जे पात्र आहेत त्यांची उपस्थिती आवश्यक आहे. तसेच जे प्रशिक्षणार्थी उपस्थित आणि FA प्रवेश संस्थेने भरलेले नाहीत परंतु संस्था त्यांना पुरवणी परीक्षेच्या वेळी पात्र म्हणून घोषित करेल. तसेच ज्यांची उपस्थिती 80पेक्षा कमी आहे आणि 50पेक्षा जास्त आहे असे प्रशिक्षणार्थी परीक्षा देऊ शकतील. परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीची उपस्थिती कमी असेल तर संस्थांनी प्रशिक्षणार्थी पात्र म्हणून घोषित केले असेल. म्हणजेच परीक्षेचे टाइमटेबल संभावित पुढील तारखेला असेल. जसे की 27 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ही पुरवणी परीक्षा होईल. मुख्य परीक्षांमध्ये 50पेक्षा जास्त नसलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी ITI त्यांची उपस्थिती अद्ययावत करू शकेल म्हणजे अतिरिक्त वेळ भरून काढेल. त्यानंतर पुढील तारखा जसे की फी भरणे, प्रात्यक्षिक, CBT परीक्षा योग्य वेळी वेळापत्रक जाहीर केले जाईल. सोबत DGTचे पत्र माहितीसाठी